शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा जाहीर. कृषी संबंधित जीएसटी हटवणार, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार. उद्धव ठाकरेंकडून वचननाम्यात आश्वासन. जे लोक सोडून गेले त्यांना त्यांची चूक लक्षात आली नाहीये. पवार कुटुंब फुटीवर शरद पवारांचं विधान. जे झालं ते योग्य नाही. लोकशाहीला दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवारांची प्रतिक्रिया. उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर. वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी. सांगलीतील मेळाव्यात काँग्रेस नेत्यांचा नाराजीचा सूर. सांगली लोकसभेबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप. काँग्रेसच्या भूमिकेमुळे चंद्रहार पाटलांच्या अडचणीत मात्र वाढ. सांगलीची जागा चंद्रहार पाटीलच जिंकणार. सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. नाशिकची जागा शिवसेनाच लढणार. नाशिकच्या जागेवर शिवसेनेचा दावा कायम. मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. मुंबईत भाजपनं जाहीर केलेल्या दोन्ही जागांवर अमराठी उमेदवार. ठाकरेंचे उमेदवार मराठी असल्यानं महायुतीची कोंडी. उमेदवार देताना तर मराठी उमेदवार द्या. मनसेची रोखठोक भूमिका. कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे रंगणार सामना. नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे तर विनायक राऊतांसाठी उद्धव ठाकरे येणार मैदानात. निरुपम वायकरांच्या नावाला मनसेच्या नेत्यांचा विरोध. महायुतीच्या उमेदवारांबद्दल केलेले मत हे पक्षाची भूमिका नाही. मनसे नेत्यांच्या विरोधानंतर मनसेची सारवासारव. राहुल गांधी अमेठी तर प्रियंका गांधी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता. उद्या वायनाड मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर नावाची घोषणा होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यादरम्यान कोल्हापुरात ड्रोन वापरास बंदी. 27 एप्रिलला मोदींच्या दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांचंही आयोजन. मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांना लिहिलं पत्र. काँग्रेसचा जाहीरनामा समजावून सांगण्यासाठी भेटीची मागितली वेळ. प्रियंका गांधींचा 27 एप्रिलला महाराष्ट्र दौरा. लातूरच्या उदगीरमध्ये प्रियंका गांधींची प्रचार सभा. शिवाजी कोळगेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांना पाठिंबा देणार. सांगलीत काँग्रेसचं चंद्रहार पाटलांना समर्थन. आमच्या मतांवर खासदार झालेले राऊत आमच्यावर टीका करतात. गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका. एकोणतीस एप्रिलला महाविकास आघाडीचे उमेदवार भरणार. उमेदवारी अर्ज नाशिक दिंडोरी मतदारसंघातील महाविकास आघाडी उमेदवार एकत्र येणार. दौंडमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या सभेवेळी राहुल कुल भाऊक. अजितदादांकडून राहुल कुल यांचं सांत्वन. केजरीवाल तपासाला सहकार्य करत नाहीत. ईडीची केजरीवालांविरोधात कोर्टात तक्रार. कल्याणमध्ये फेरीवाल्यांचं धरणे आंदोलन. फेरीवाल्यांना मारहाण करणाऱ्या उपायुक्तांवर कारवाईची मागणी. नाशिकच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत असलेले पैसे मिळत नसल्यानं खातेदारांचं आंदोलन. खातेदारांनी आक्रमक होत केलं नग्न आंदोलन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.